नमस्कार मित्रांनो. सादर आहे लाडकी बहीण या कथेचा 11वा भाग. मित्रांनो, या कथेचे 10 भाग मी तुमच्या समोर आत्तापर्यंत सादर केले आहेत आणि एक-एक भाग तुम्हाला तुमच्या मनासारखा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मिळाला आहे. कारण ही एक सत्यकथा आहे. मित्रांनो, पुढं काय झालं आता हे मी थेट तुमच्या समोर सदरील कथेच्या माध्यमातून मांडत आहे. जसं मी माझं संपूर्ण ते भात्यार बाहेर काढलं, तसं बाटलीच्या ढक्कनचा आवाज यावा तसा ठपाक करून आवाज आला आणि सगळं ते पूर्णपणे बाहेर आलं. जसं बाहेर आलं तसं आतून त्या पांढरं पाणी आणि लाल पाणी असं संमिश्र मिश्रण एकदाच बाहेर आलं. कारण ते काय होतं हे त्यावेळेला तर मला समजू शकलं नाही. परंतु जसं माझं ते बाहेर काढलं, तशी ताई मात्र जवळ बोंबललीच. ती लगेच मला म्हणाली, "काय रे निलेश, किती त्रास होतोय बघ ना." आणि आता मात्र चांगली ती लाल रंगाची धारच लागली होती. मित्रांनो, YouTubeनं काही शब्द बॅन केले आहेत. त्याच्यामुळं त्याला मी पॅरलल शब्द वापरत आहे. थोडंसं समजून घ्या आणि जरा सहकार्य करा. मग ते जसं लाल रंगाचं पाणी बाहेर वाहू लागलं, तसं ताईने त्याच्याकडे बघितलं आणि तिचा जीव कासावी झाला. मी सुद्धा बघितल्याबरोबर मला सुद्धा त्याचे एकदम भोवळ आल्यासारखंच वाटलं. काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. मी चट करून तिच्या त्या फाटलेल्या भागावर हात ठेवला. कारण ते बोटभर 2 इंच जवळ ते फाटलं होतं. आता 2 इंचाची जर जखम म्हणलं तर त्रास काही कमी होणार नव्हता. मग मी जसं तिचा हात ठेवलो, तसं ताई मला म्हणाली, "तुझा हात काढ आणि मला बघू दे." परंतु तिला तेवढं वाकडं होऊन तिथला भाग बघता येत नव्हता. मग ती आटोकाट प्रयत्न करत होती, किती फाटला आहे असं बघायचा. परंतु तिला खालच्या बाजूने फाटलेलं असल्यामुळं तिला तेवढ्या स्पष्ट ते दिसतच नव्हतं. मग ती रडू लागली आणि मला म्हणाली, "आता मी आईला पप्पाला काय सांगू?" तसं मी म्हणालो, "आता आईचा पप्पाचा विषय तूच काढलीस ना. आईला पप्पाला सांगणार आहेस का, हे काय करायला गेल्यानंतर फाटलंय ते?" मग ती मला म्हणाली, "आता इतकं फाटलंय तर मग गप्पच बसायचंय का? एवढं सिरियसनेस असून सुद्धा तुला काहीच वाटत नाही का रे? काय करावं बाबा तुला? अरे तू माणूस आहेस की कोण आहेस? मला पण जीव आहे. बघ ना थोडा विचार कर. किती त्रास होत असेल मला. ह्या पण गोष्टी जरा विचार करून बघ." मग मी तिला म्हणालो, "ताई मी तुला पेनकिलर मस्त गोळ्या आणून देतो. तू गोळी खाल्लीस की तुला त्रास अजिबात होणार नाही." मग ती मला म्हणाली, "हे अगोदर तुला सुचायला पाहिजे होतं ना." मग मी तिला म्हणालो, "अगं मला कसं माहीत होतं हे फाटणार आहे म्हणून? आणि हे फाटणार आहे, चिरणार आहे हे जर मला माहीत असतं ना, तर ह्याची पण मी सोय अगोदरच लावली असती. मी एखादा डॉक्टर वगैरे घरी घेऊन आलो असतो." तिने हळुवारपणे माझ्या तोंडावर एक हळुवारपणे झापड लगावली आणि मला म्हणाली, "म्हणजे काय डॉक्टरच्या समोर बसून तू करणार होतास का मला? काय मूर्ख आहेस रे? काय बोलावं आणि काय नाही. तुला काही समजत नाही बघ." उचलली जीभ आणि लावली टाळाला. बरोबर आहे ना? मी जरा गप्पच बसलो. माझ्याकडून थोडी चूक झाली होती. मग मी तिला म्हणालो, "ताई मी लहान आहे गं. तू जेवढी मॅच्युअर आहेस, जेवढी हुशार आहेस, तेवढं मी निश्चितच नाही ना." मग ती मला म्हणाली, "एवढं मोठं फाडायचं तुला कळालं. एवढी मोठी चीर करून ठेवलास. एवढी मोठी जखम करून ठेवलास. हे सगळं तुला जमलंय आणि तुला बाकीचं बोलायचं कळत नाही. ह्याच गोष्टी तुला कशा काय कळत नाहीत रे? सगळं काही कळतंय आणि तेवढंच कसं कळत नसतंय? कळतंय तुला सगळं काही. नाटक करतोस तू उगं." मी म्हणालो, "नाही यार ताई, खरंच मला समजलं नाही. मी अज्ञानामध्ये बोलून गेलो." मग ती मला म्हणाली, "हे तुझं ज्ञान अज्ञान बाजूला ठेव. अगोदर ह्याचं काय करायचंय बघ. कारण आता मला उठता बसता सुद्धा येत नाही आणि मला दाखव बरं ते किती चिरलंय ते." मी तिला म्हणालो, "ताई तुझा प्रश्न माझ्या लक्षात आला नाही." तसं ती मला म्हणाली, "अरे ते माझं किती चिरलंय, किती फाटलंय ते मला दाखव, असं मी तुला म्हणते." मग मी तिला म्हणालो, "अगं बाई मी पण तसंच म्हणतोय, की माझ्या लक्षात आलं नाही. कसं काय दाखवू? तो काय भाग हातात काढून बाजूला घेऊन तुझ्या समोर डोळ्याच्या समोर करू का? तू जेवढं शक्य आहे तेवढी वाकडी हो आणि बघ ना किती चिरलंय ते. मी कसं तुला दाखवू शकेन?" ती मला म्हणाली, "काय बाबा? अरे तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढ त्याचे आणि मला बघू दे किती चिरलंय ते." वॉव! असं आहे का? असं जर तू मला फोटो काढून दिले नसतीस ना, मी जर तुला म्हणलं असतं, "ताई ह्याचे एक मस्त फोटो काढू का?" तर तू मला चांगलं तोंडावर ठेका दिला असतास. हो ना? आता तू स्वतःहून म्हणतेस फोटो काढ. अरे तुला कसं बोलून काय नाही. जे काही सिरियसनेस बघ ना तू काय झाले काय नाही. मी जिथं जखम झाली आहे ना, त्या भागाचा फोटो काढ म्हणले. तुला मी माझ्या बहिणीचा किंवा माझ्या छकुलीचा फोटो काढायला परमिशन दिली नाही. आणि ह्या गोष्टीचा तू विचार पण करू नकोस. फक्त जिथं जखम झाली ना, ती व्यवस्थित भाग झूम कर आणि व्यवस्थितपणे बघ. मला पण दाखव. म्हणजे तू तुझ्या एखाद्या मित्राला मेडिकलवाल्याला वगैरे दाखवून त्याच्याकडून ह्या जखमेवर काय लावता येईल, इथं काय करता येईल, हे सगळं काही तुला बघावं लागेल. त्याला विचारून घ्यावं लागेल. मी म्हणालो, "ठीक आहे." आणि नुसतं ठीक आहे म्हणू नकोस. आई-पप्पा येण्याच्या अगोदर ही जखम सुद्धा मिळत आली पाहिजे. मी म्हणालो, "आपल्याकडे चांगले 8 दिवस आहेत ना." "अरे कशाचे 8 दिवस? 1 दिवस तर गेला ना सगळा. आता रात्र तू कशी काढणार आहेस? मलाच समजत नाही." मी म्हणालो, "तू नको काळजी करू. मी आहे ना सगळं काही व्यवस्थित करायला." मग ती मला म्हणाली, "बरं ठीक आहे. बघते मी पण. तू काय-काय करणार आहेस आणि काय-काय नाही. मी बघते आणि त्याच्यानंतर ठरवू मग."
मग मी माझा मोबाईल घेतला आणि तिच्या छकुलीचे फोटो मी काढू लागलो. मी जसं फोटो काढू लागलो तशी ती मला म्हणाली, "अरे लांबून तेवढ्या कशाला काढतोयस? तू मात्र आणखीन सुद्धा मजाच घ्यायचा प्रयत्न करत आहेस बघ." तसं मी म्हणालो, "ताई, मी कशाला मजा घेऊ? मी तर तुझ्या त्या भागाचे फोटो काढतोय. किती सुंदर आहे एकदम मस्त." "अरे बाबा, हे सौंदर्य, सुंदरता सगळं काही झाकून ठेव तिकडं आणि मला ती जखम किती झाली आहे त्याचा फोटो झूम करून काढ व्यवस्थित. क्लिअर काढ. मला पण बघू दे. माझ्या जीवात जीव नाही. काय होतंय आणि काय नाही मला काही समजत नाही बघ. आता ही जखम किती दिवस लागणार आहे की नीट व्हायला? मला चालता पण येतं नीट का नाही मला काही सुचत नाही." मी म्हणालो, "सगळं काही होईल. तू नको काळजी करू." मग ती मला म्हणाली, "बघते मी आता कधी होते ते." मी तिला म्हणालो, "ताई, तू तुझ्या मैत्रिणीला विचार ना, अशी जखम झाल्यास किती दिवसात भरते?" ती मला म्हणाली, "मग डायरेक्ट दौंडीच देऊ का? वाजवत गाजवत जाऊन विचारते. सगळ्या गावाला सांगते एवढी जखम झाली आहे. हे फोटोज काढून दे इनलार्ज करून." त्याचं मोठं प्रिंट आउट काढून हातात घेऊन फिरते गावात आणि दाखवते सगळ्यांना, एवढं मोठं निलेशने फाडले म्हणून. आणि आता ह्याला नीट कसं करायचं त्याची पण आयडिया लोकांना विचारते. एखाद्या डॉक्टरकडे जाते आणि त्याला पण दाखवते. सगळ्या मित्रांना, सगळ्या मैत्रिणींना, सगळे नातेवाईक, सगळ्या लोकांना मी दाखवते. एवढं रात्रीचा खेळ करत असताना हा कार्यक्रम झालाय म्हणून सांगते सगळ्याला. मी म्हणलो, "अगं पण तू रात्र तर झालीच नाही ना." ती लगेच मला म्हणाली, "रात्र व्हायच्या आधीच तू एवढा दिवा लावलायस. आता रात्री काय दिवा लावणार आहेस काय माहित आहे." म्हणजे तिच्या बोलण्यावरून परत रात्री पण ती मला देणारच होती हे माझ्या लक्षात आलं. मी जरा गप्प बसलो आणि पुढे तिला म्हणालो, "बघ हा घे फोटो." मग ती माझा मोबाईल तिने हातात घेतला आणि मला म्हणाली, "निलेश, किती फोटो काढला आहेस रे?" मी म्हणलो, "अगं कोणत्या फोटोमध्ये क्लिअर दिसतंय, कोणत्या फोटोमध्ये क्लिअर दिसत नाही. काही फोटो झूम करून काढलेत, काही इजी काढलेत." मग ती मला म्हणाली, "हा घे मोबाईल आणि डिलीट करून टाक सगळी. एवढे फोटो कशाला? एक फोटो फक्त तो झूम करून तेवढाच भागाचा काढ." मी परत आणखीन एकदा तिचे 2-3 फोटो घेतले आणि तिला म्हणालो, "सगळे फोटो डिलीट केले आता बघ." तिला समजलं की नाही मला माहित नाही, परंतु आता मात्र ती जरा शांत झाली. तिने माझा हात पकडला आणि मी तिच्या अंगावर झोपलो. आम्ही दोघेजण जवळ-जवळ घंटाभर तर तसेच पडून होतो. मग ती मला म्हणाली, "निलेश, जा ना आता मेडिकलला. मला खरंच त्रास होतो रे. जाऊन तू पेन किलर घेऊन ये." मी म्हणलो, "ताई, घरामध्ये पण पेन किलर आहे ना. थांब, मी माझ्याकडे आहे पेन किलर, तेच तुला देतो. एकदम मस्त रिझल्ट आहे त्याचा." मला बॉडी पेन होत असलं की मी तीच पेन किलर नेहमी वापरत असे आणि ती पेन किलर एवढी परफेक्ट आणि एवढी पॉवरफुल होती की तिच्यापुढं दुसरी कोणतीही गोळी फिकी होती. मित्रांनो, तुम्हाला त्या पेन किलरचं नाव पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सांगू शकतो. मग असं झालं की मी तिला माझ्या रूममध्ये गेलो आणि तिथली पेन किलर एक काढली आणि तिला दिली. पेन किलर खाल्ल्यानंतर 15-20 मिनिटं ती माझ्या अंगावर तशीच पडून होती. मी पण तिला काही बोललो नाही आणि ती पण मला काही बोलत नव्हती. आम्ही दोघेजण पण शांत होतो. आता तिने तिचा मोबाईल हातात घेऊन त्यावरती काहीतरी चॅटिंग करू लागली होती. परंतु एकंदरीत जर खरं बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर आता एकदम प्रफुल्लित हसू निर्माण झालं होतं. तिचा चेहरा आता उजळल्यासारखं मला वाटू लागलं होतं. अगोदर जशी मला माझी ताई दिसायची ना, तशी आज मात्र दिसतच नव्हती. आज काहीतरी खूप मोठा बदल तिच्यामध्ये घडून आला होता आणि हा मोठा बदल मी माझ्या नजरेनं जाणवला होता. मला सगळं काही समजलं होतं. हिला पण ह्याच गोष्टीची भूक लागली होती. आज एकदम ती संतुष्ट झाली आहे. भरपेट जेवण मिळाल्यानंतर माणूस कसा एकदम रिलॅक्स होतो आणि त्याला आता गुंगवायला लागतं, झोप यायला लागते. तसंच तिचे पण हाल झाले होते आणि त्याच्यामध्ये दुधात साखर म्हणजे आमचा कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडला होता. ना घराच्या बाहेरून कोणी आलं होतं, ना कोणाची टकटक, ना कोणाचा फोन. काहीच नाही. फक्त एवढी जखम आणि एवढी जर चीर जर सोडली, तर बाकीचं काहीच नव्हतं. मग तसाच काही वेळ बराच वेळ पडून राहिल्यानंतर मी तिला म्हणालो, "ताई, मला पण तुझ्या बाजूला झोपू दे ना आणि परत मला तुझ्या कैऱ्यांसोबत खेळायचंय थोडं." ती मला म्हणाली, "आता तुला जेव्हा पाहिजे ना, तेव्हा तू माझ्या कैऱ्यासोबत खेळत राहा. मी माझं सगळं शरीरच जणू की तुला गिफ्ट केलं आहे. त्याच्यामुळं या संपूर्ण शरीरावर आता फक्त तुझाच हक्क आहे. कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी तुला हे माझं छिद्र दाखवलं आहे. याच्या अगोदर आई-पप्पांना सुद्धा माझ्या छिद्राबद्दल कसली माहीत नाही. पप्पांचा विषय सोड रे, परंतु आईला तर प्रत्येक स्त्रीच्या आईला तिच्या छिद्राबद्दलची माहिती असते. कधी अंघोळ घालायला, कधी बाथरूममध्ये आल्यानंतर, कधी पाठ घासायला आल्यानंतर. ज्याची त्याची आई हे सगळं काही बघतच असते. परंतु मला जसं समजतंय ना, तसं मी जसं वयात आले तसं मी आईला कधी बाथरूममध्ये येऊच दिले नाही. अंघोळ जर करायचं म्हणलं तर मी एकटीच करत असते आणि बाकीचं पाठ घासायचं वगैरे कार्यक्रम तर मला कधी आवडला नाही आणि मी कधी आईला त्या गोष्टीसाठी येऊ पण दिले नाही. आता राहिला प्रश्न तुझा, तर तुला मात्र सगळं काही अगदी उघडपणे आणि अगदी सगळं मी माझ्या मनापासून तुला देऊन टाकले. कितीतरी दिवसापासूनची इच्छा माझी तृप्त झाली आहे. मग मी तिला म्हणलो, "म्हणजे ताई, तुला माझ्यासोबत करायची इच्छा होती का?" तिनं तिचे डोळे मिचकावले.
थोडंसं मी हास्य केली आणि मला म्हणाली, साहजिकच, तुला काय वाटतंय? मी म्हणालो, मला तर कधी-मधी वाटत होतं, की तुला पण माझ्याकडून करून घ्यायचंय. परंतु या सगळ्या गोष्टींबाबत विचारायची मला कधी डेअरिंगच झालं नाही. कधी हिंमतच झाली नाही तुझ्यासमोर बोलायची. जेव्हा तू माझी चड्डी खाली खेचलीस, त्या दिवशी फोटो वगैरे काढून घेतलीस, त्यावेळेला तर वाटलं होतं, की चटकन उठावं आणि उठून लगेचच तुला पकडावं आणि कार्यक्रम करावासा सुरुवात लगेचच. परंतु हे सगळं काही शक्य नव्हतं. माझ्यामध्ये तेवढी डेअरिंग नव्हतीच. मला थोडं टेन्शन पण आलं होतं. परंतु ते टेन्शन येऊन काही उपयोगच नव्हता ना. काय करणार मी? मी जर करायला सुरुवात केली असती आणि तू जर ओरडायला सुरुवात केलीस, तर मग मात्र किती अवघड होतं. तूच बघ ना विचार करून. ती मला म्हणाली, "हो ना, तुझं पण बरोबर आहे. कारण तू जर डायरेक्ट उठून जर करायला सुरुवात केला असतास, तर माझं एक्सप्रेशन काय असतं हे मला पण माहीत नाही. मी करायला गेले एक, मी फक्त तुझं शरीर बघायसाठी तुझ्याजवळ येत होते. तुझे फोटो वगैरे तू नसताना घरात किंवा मी घरात एकटीच असले, की त्यावेळेला मी तुझे फोटो बघत होते. परंतु तुझ्या पण मनामध्ये माझ्याबद्दल एवढं काही चालू आहे, हे मात्र मला माहीत नव्हतं. जेव्हा तू माझ्या कपड्यावर शॅम्पू सांडत होतास, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, तुझ्या मनामध्ये पण माझ्याबद्दल आहे. आता आग दोन्ही बाजूने समान लागली आहे. फक्त सुरुवात कशी करायची ही गोष्ट माहीत नसल्यामुळं आपल्या दोघांना एवढा उशीर झाला. मी तिला म्हणालो, "असो, सगळं काही झालं ना, वेळेनुसार झालंय आणि सगळ्या गोष्टी कोणाला पण काही पण लगेचच मिळत नसतात. त्याच्यामुळं तू नको टेन्शन घेऊ ताई. आता झालंय ना, आता रोज सगळं काही आपल्याला मिळत जाईल. तुला जे काही पाहिजे माझ्याकडून ते मी तुला देत जाईन आणि मला जे काही तुझ्याकडून पाहिजे ते तू मला देत जा." ताई मला म्हणाली, "हो ना." "अरे, तू गप्प का बसलास?" ताई पुढे म्हणाली. मी म्हणालो, "का? काय झालं आता?" ती लगेच मला म्हणाली, "अरे, तुला माझ्या कैऱ्यांसोबत खेळायचं होतं ना, मग माझ्या कैऱ्यांसोबत खेळ ना." ताईनं तिचं तोंड माझ्याकडे केलं आणि मला घट्ट मिठीत घेऊन तिनं मला माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. मला कुरवडू लागली. माझ्या अंगावरून ती जसा हात फिरवू लागली, तसं माझा नागोबा डुलायला लागला. मी तिला म्हणालो, "ताई, आणखीन एक फोन जाऊ द्यायचा का?" तिनं मला चटकन बाजूला लोटून दिलं आणि मला म्हणाली, "नको रे बाबा, खूप त्रास होतोय." परंतु मी काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हतो. मला पाहिजेच असं म्हणत असल्यास ती मला म्हणाली, "सगळं अंग चिकट झालंय आणि ही माझी पहिलीच वेळ आहे. कसं तरी थोडं वेगळंच वाटतंय. जरा थांब, मी अंघोळ करून येते. सगळं काही व्यवस्थित धुवून घेते. मला कसं की मला योग्य वाटत नाही हे सगळं काय." मी तिला म्हणालो, "मग आपण दोघेजण अंघोळ करू ना ताई." ती मला म्हणाली, "नको रे, नंतर कधीतरी बघू. आज माझी इच्छाच नाही बघ आणि सगळं काही माझ्या इच्छेप्रमाणे केलास ना, तुला मी मालामाल करून टाकेन. तुला सगळं काही मस्तपैकी देऊन टाकेन. परंतु तू माझ्या इच्छेप्रमाणे चालायचं. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू उठायचं, लगेच यायचं, उठायचं, मला कैऱ्या दे, मला आंबे दे, मला फणस दे, मला चिक्कू दे, असे मला काही मागायचं नाही तू." मी तिला म्हणालो, "आंबा, कलिंगड, ते टरबूज जे काय असतंय, चिकू ते सगळं तुलाच राहू दे. मला फक्त तुझ्या कैऱ्या आणि तुझी पपई पाहिजे. बस. जमते का?" मग ताई मला म्हणाली, "हो, जमते. अगदी मस्त जमते. परंतु त्याच्या बदल्यात तू मला काय देणार सांग?" मी म्हणालो, "तुला वाटेल ते देतो. काय पाहिजे सांग?" ती मला म्हणाली, "मला पण एकच वस्तू पाहिजे. बाकीचं काहीच नाही पाहिजे." मी म्हणालो, "सांग ना ताई, तुला जे काही पाहिजे ना, ते मी तुला देत जाईन." ती मला म्हणाली, "नक्की का? मला जेव्हा पाहिजे तेव्हा देत राहशील का?" मी म्हणालो, "हो, तू मागून तरी बघ." ती मला म्हणाली, "नको रे बाबा, तुला राग येईल आणि तू देणार पण नाहीस." मी म्हणालो, "आता एवढं राग यायचं न देण्यासारखी कोणती गोष्ट आहे बाबा? सगळं तर काय आहे मी तुला दिलंच आहे." ती मला म्हणाली, "सांगूच का मग?" मी म्हणालो, "हो, सांग ना काय द्यायचं ते." ती लगेच हळुवारपणे माझ्या कानाच्या जवळ आली. माझ्या कानाच्या जवळ तोंड आणून ती मला म्हणाली, "मला तुझं केळ पाहिजे. तुला माझी पपई पाहिजे ना, तसं मला पण तुझं केळ पाहिजे." मी म्हणालो, "ते तर तुझं कधी झालंय ना." मग ती मला म्हणाली, "ते तर माझं कधी झालंय, तर तू आता माझ्या कपड्यावर शॅम्पू सांडायचा नाही. आता थेट माझ्या पपईमध्येच तुझं केळ जायला पाहिजे. सगळा काही खेळ आता बाहेर करायचा नाही, सगळं आताच करायचंय." मग मी म्हणालो, "तू म्हणत होतीस ना, ते प्रेग्नंट वगैरे व्हायचा विषय, ते बाळ होईल असं तसं काहीतरी बोलत होतीस आणि ते लॅमिनेशनचा विषय त्याचं काय? हे आणलेले 3 तर तसेच पडून राहिले. याचा विषय काय करायचा आहे? कधी वापरायचं आहे?" मग ताई मला म्हणाली, "ठीक आहे, आण इकडं ते." माझ्या हातातून तिनं ते पाकीट घेतलं. त्यातलं एक पाऊच बाहेर काढला. त्याला फाडून तिनं माझ्या मस्त राघवरून त्याला चढवलं आणि मला म्हणाली, "हो तयार." मी म्हणालो, "हो ताई, मी तर कधीपासून तयारच आहे ना." ती मला म्हणाली, "ये माझ्या 2 तांगड्याच्या आतमध्ये." मग तिनं मला तिच्या 2 तांगड्याच्या आतमध्ये घेतलं आणि 2 तांगड्याच्या आतमध्ये घेतल्यानंतर तिने तिचे पाय पाकवले आणि मला म्हणाली, "आता दणके जोरात द्यायला सुरुवात कर. कर चढाई." मी म्हणालो, "तुझं आत्ता इतक्या वेळ तर दुखत होतं. तिथं तुला त्रास होत होता." ती मला म्हणाली, "तुला काय करायचंय? सगळं सोडून दे आणि कर." मी म्हणालो, "माझ्या पेनकिलर गोळीचा असर खूपच लवकर झालेला दिसतोय." ती मला म्हणाली, "मगापासून मी माझ्या हाताच्या साहाय्यानं त्याला सोडते. बघितलं मी इकडं-तिकडं करून. परंतु
आता कळ मेली आहे. हळूहळू ते सगळं काही मला सहन होतंय आता. बघ तर, परंतु एंट्री मात्र हळू कर आणि हळूहळू करायला सुरुवात कर. एकदा का मी रुळून गेले की मग सगळं काही तुझंच आहे. मित्रांनो, आता तिच्याकडूनच ऑफर आली असल्यामुळं मी लगेचच तिच्या 2 पायाच्या आत गेलो आणि चढाई सुरू केली. अगोदरची जी घोडदौड होती ती हळूहळू होती. स्टार्टअप करत असताना हळूहळू गेलो आणि जसं एकदा ते यंत्र आत गेलं, माझा नागोबा तिच्या बिळामध्ये घुसला, तसं माझ्या लक्षात आलं तो नागोबा आता अगोदर एवढा त्रास देत नव्हता. त्यानं थोडी मोठी मुश्किल करून जरा कोशिश केल्याच्या नंतर तो आत गेला. परंतु आत गेल्यानंतर यावेळेला मात्र तसली कसलीच तकलीफ, अजिबात अडचण सुद्धा आली नाही. मग आत गेल्यानंतर मी त्याला आत बाहेर करू लागलो. परंतु ताईची फिटिंग एवढी जबरदस्त होती, मलाच वाटू लागलं त्याच्यामध्ये एखादा मोठा खुट्टा घालून खालीवर करावा आणि त्याचा आकार मोठा करावा. मग मी तिला म्हणालो, "काय यार, ह्याचा आकार किती बारीक आहे. ह्याला जर मोठं केलं असतं तर जरा बरं वाटलं असतं." ती मला म्हणाली, "लोक बारक्यासाठी मारतात आणि तुला मोठं पाहिजे." काय राव! अरे जेवढी फिटिंग भारी ना तेवढी मस्त मजा पण जास्तच येते. जेवढी फिटिंग भारी तेवढी मजा न्यारी. बघ आता विचार करून. दे दणके आणि कर सुरू. मी आता जोरजोरात दणके लगावायला सुरुवात केलो. मित्रांनो, त्या दिवशी नंतरचा फक्त एक डाव झाला आणि रात्र तर जशास तशी बाकी होती. नंतर रात्री काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्या समोर सादर करणार आहे. बाय बाय मित्रांनो, कथेची वेळ संपलेली आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा. एकदम सत्य कथा आहे, जशास तशी आपल्या एका रसिक मित्रानं मला पाठवली आहे. ती कथा मी तुम्हाला माझ्या शब्दामध्ये सदरील चॅनलवर अपलोड केली आहे. बाय बाय.